मुलांचे वजन आणि उंची मोजण्याच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत सॉल्टर स्केल वापरून मुलाचे वजन कसे मोजायचे. डिजिटल स्केल वापरून मुलाचे वजन कसे मोजायचे. मुलाची लांबी किंवा उंची कशी मोजायची. पोषणाचे मूल्यांकन करण्यासाठी अँथ्रोपोमेट्री ही सर्वात वारंवार वापरली जाणारी एक पद्धत आहे. सॉल्टर स्केल वापरून वजन कसे मोजायचे ते पाहू. सॉल्टर स्केल हे स्प्रिंग हँगिंग स्केल आहे. ते 25 किलोपर्यंत वजन पेलू शकते. वजन मोजण्यासाठी आपल्याला वजनाची पॅन्ट किंवा बादली लागेल. या ट्युटोरियलमध्ये आपण वजनाची पॅन्ट वापरणार आहोत. बाळाचे वजन करण्यापूर्वी पॅन्ट स्केलला जोडा. स्केल 0वर समायोजित करा. त्यानंतर स्केलला जोडलेली पॅन्ट काढून घ्या. बाळाचे कपडे काढा. कपडे न घालता बाळाचे वजन करणे हे चांगले. आता पॅन्टच्या पायांच्या उघड्या भागातून हात ठेवा. बाळाचे पाय हळुवारपणे पकडा आणि बाळाला पॅन्टमध्ये ठेवा. आता पॅन्टला स्केलवर अशा प्रकारे जोडा की बाळ मुक्तपणे लटकेल. बाळ कशालाही स्पर्श करणार नाही याची खात्री करा. स्केल किंवा बाळाला स्पर्श करू नका. स्केलच्या समोर उभे राहा जेणेकरून पॉइंटर तुमच्या डोळ्याच्या समान पातळीवर असेल. मूल स्थिर होईपर्यंत वाट पहा. अन्यथा वजन वाचताना सुई हलेल. जेव्हा मूल स्थिर असेल तेव्हा स्केलवर वजन वाचा. ते जवळपास 100 ग्रॅम खुणेपर्यंत वाचा. वजन ताबडतोब लिहून घ्या जेणेकरून तुम्ही ते विसरणार नाही. माहीत असलेले वजन लक्षात घेऊन स्केल दररोज तपासणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी वजन करण्यापूर्वी स्केल 0वर पुन्हा समायोजित करण्यास विसरू नका. पुढे डिजिटल स्केल वापरून बाळाचे वजन कसे मोजायचे ते पाहूयात. ट्रे स्वच्छ करा. टेबल किंवा प्लॅटफॉर्म सारख्या सपाट, स्थिर पृष्ठभागावर वजन स्केल ठेवा. पॉवर प्लग जोडा. जर स्केल बॅटरीवर चालत असेल तर त्यात बॅटरी घाला. ते चालू करा. डिजिटल डिस्प्ले काही संख्या दाखवेल. स्वतः नॉब समायोजित करून डिजिटल डिस्प्ले 0वर समायोजित करा. काही वजन स्केलमध्ये स्वयंचलित 0 डिस्प्ले असते. ट्रेवर स्वच्छ आणि कोरडा टॉवेल किंवा कागद ठेवा. हे बाळाच्या शरीराचे तापमान खाली आणण्याची शक्यता कमी करेल. हे एकमेकांपासून होणारे संक्रमण प्रतिबंधित करेल. बाळाचे कपडे काढा. बाळाला ट्रेच्या मध्यभागी टॉवेलवर ठेवा. डिजिटल डिस्प्लेवरील आकडे लक्षात घ्या. लिहून घ्या. वापरल्यानंतर मशीन बंद करा. लक्षात ठेवा, प्रत्येक बाळासाठी वेगळा स्वच्छ आणि कोरडा टॉवेल वापरावा. माहीत असलेल्या मापदंडाच्या आधारे दर आठवड्याला वजनाच्या स्केलची अचूकता तपासा. वजनाचा ट्रे हाताने दाबू नका. त्यामुळे वजनाचे यंत्र खराब होऊ शकते. पुढे फॅमिली डिजिटल स्केल वापरून वजन कसे मोजायचे ते पाहूया. डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक स्केल जलद, सोपे आणि अचूक माप दाखवतात. फॅमिली डिजिटल स्केल मुलांचे वजन करण्यासाठी 2 वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते.
जी मुले उभे राहू शकतात त्यांना स्केलवर उभे करून वजन करता येते. इतर मुलांचे वजन मोठ्या माणसांनी हाताने उचलून घेऊन केले जाऊ शकते. याला दुहेरी वजनही म्हणतात. मुलाचे वजन करण्यासाठी स्केल टणक आणि सपाट पृष्ठभागावर ठेवा. जर तुम्ही फील्डवर मुलाचे वजन करत असाल तर लाकडी फळी वापरू शकता. मुलाच्या आईला किंवा काळजी घेणाऱ्या व्यक्तीला प्रक्रिया समजावून सांगा. शक्य असल्यास मुलाचे कपडे काढा. स्केल चालू करा. मुलाला स्केलवर उभे राहण्यास सांगा. जर मूल उभे राहू शकत नसेल तर आई किंवा सहाय्यकाला स्केलवर उभे राहण्यास सांगा. प्रौढ व्यक्तीचे वजन दिसल्यानंतर बटन रिसेट करा. मुलाचे वजन करण्यासाठी प्रौढ व्यक्तीकडे मूल देण्यापूर्वी स्केलवर 0 दिसणे आवश्यक आहे. प्रदर्शित केलेले वजन मुलाचे वजन असेल. वजन ताबडतोब लिहा जेणेकरून तुम्ही ते विसरणार नाही. स्केल काळजीपूर्वक हाताळा. अति आर्द्रता किंवा अतिउष्णतेपासून स्केलचे संरक्षण करा. पुढे मुलाची लांबी किंवा उंची कशी मोजायची ते पाहूया. लांबी 2 वर्षाखालील किंवा 87 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या लहान मुलांसाठी वापरली जाते. उंची 87 सेंटीमीटर त्यापेक्षा उंच किंवा 2 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी वापरली जाते. लांबी किंवा उंची मोजण्यासाठी तुम्हाला उंचीच्या बोर्डाची आवश्यकता असेल. मोजमाप घेण्यासाठी तुम्हाला 2 लोकांची गरज भासेल. मोजमाप घेताना तुम्हाला काळजीवाहूकडून मदतीची आवश्यकता असेल. तुम्ही मुलाचे बूट आणि मोजे काढावेत. तसेच मुलाचे डोके झाकेल अशी कोणतीही गोष्ट काढून टाका. लांबी मोजण्यासाठी उंचीचा बोर्ड जमिनीवर सपाट ठेवा. मुलाला बोर्डवर झोपवा. मुलाचे डोके घट्ट बसवलेल्या फलकाच्या टोकाला स्पर्श करत असावे. मुलाचे पाय पायाकडच्या हलत्या भागाकडे असले पाहिजेत. एका व्यक्तीने घट्ट बसवलेल्या फलकाच्या मागे तिच्या गुडघ्यावर सरळ बसावे. तिने मुलाच्या कानावर हात ठेवावा. तिने मुलाचे डोके तिच्या हातांनी घट्ट धरावे. या स्थितीत मुलाने सरळ वर पाहिले पाहिजे. मुलाच्या डोक्याचा वरचा भाग घट्ट बसवलेल्या बोर्डाला स्पर्श केला पाहिजे. आता दुसऱ्या व्यक्तीने स्वतः योग्य स्थितीत असावे. त्याने बोर्डाच्या पायाच्या भागाजवळ गुडघ्यावर बसावे. त्याने मुलाचे पाय सरळ करावे. एका हाताने त्याने मुलाचे गुडघे बोर्डवर घट्ट धरले पाहिजेत. दुसऱ्या हाताने त्याने बोर्डाच्या पायाजवळील भाग हलवावा. जोपर्यंत ते मुलाच्या टाचांवर दाबत नाहीत तोपर्यंत त्याने ते हलवावे. त्याने बोर्डाचा पायाजवळील भाग वाकवू नये. मुलाने उंचीच्या बोर्डावर पूर्णपणे सरळ झोपावे. बोर्डाच्या पायाजवळील भाग धरलेल्या व्यक्तीने मुलाची लांबी वाचावी. वाचताना त्याचे डोळे मोजपट्टीवर सरळ असले पाहिजेत. अचूकतेच्या 1 मिलीमीटरपर्यंत लांबी मोजू शकतो. त्याने ताबडतोब लांबी लिहून ठेवावी. आता मुलाची उंची कशी मोजायची ते शिकूयात. उंची मोजण्यासाठी उंचीचा बोर्ड सरळ उभा ठेवा. घट्ट बसवलेला बोर्ड जमिनीवर सपाट असल्याची खात्री करा. हलता वरचा डोक्यावरील भाग वरच्या टोकाला असावा. बोर्डाची मागील बाजू सपाट भिंतीवर ठेवा.
मुलाच्या चपला काढा. मुलाला घट्ट बसवलेल्या बोर्डाच्या मध्यभागी उभे राहण्यास सांगा. मुलाच्या टाचा उंचीच्या बोर्डावर दाबल्या गेल्या पाहिजेत. मुलाचे गुडघे सरळ असावेत. मुलाचे खांदे आणि डोके बोर्डवर दाबले पाहिजेत. मुलाचे हात बाजूला असावेत. मुलाने सरळ पुढे पाहावे. पहिल्या व्यक्तीने बाजूला आपल्या गुडघ्यावर बसावे. तिचा डावा हात मुलाच्या गुडघ्यावर असावा. तिने मुलाचे गुडघे एकत्र आणि सरळ ठेवावे. तिचा उजवा हात मुलाच्या खालच्या पायांच्या पुढच्या भागावर असावा. दुसऱ्या व्यक्तीने बोर्डासमोर गुडघ्यावर बसावे. बोर्डाचा डोक्याचा भाग अर्थात वरचा भाग मुलाच्या डोक्यावर दाबेपर्यंत हलवावा. त्याने एका हाताने डोक्याचा वरचा भाग सरळ धरावा. दुसऱ्या हाताने त्याने मुलाची हनुवटी कपाच्या आकारात धरावी. आता त्याची उंची वाचावी. वाचताना त्याचे डोळे मापनपट्टीच्या समोर सरळ असावेत. तो अचूकतेच्या 1 मिलीमीटरपर्यंत उंची मोजू शकतो. त्याने लगेच उंची लिहून ठेवावी. या मोजमापांची तपशीलवार व्याख्या इतर ट्युटोरियलमध्ये चर्चा केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया आमच्या संकेतस्थळाला भेट द्या. यासह आपण या ट्युटोरियलच्या समाप्तीकडे पोहोचलो आहोत. सहभागाबद्दल धन्यवाद.